हातकणंगले लोकसभा निवडणुकीवरून भाजपा आणि महायुतीमध्ये रंगला कलगीतुरा। हातकणंगले लोकसभा निवडणुकीवरून सांगलीमध्ये महायुतीत आता कलगीतुरा रंगलेला आहे। इस्लामपूरमधील महायुतीचे नेते आणि भाजपच्या एका गटाकडून भाजपा जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी महायुतीच्या विरोधातील राजू शेट्टींचा प्रचार केल्याचा आरोप करत पक्षातून त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी केलेली आहे। यावरून आता निशिकांत पाटील समर्थक आणि भाजपा गटाने भाजप आणि महायुतीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली। राजकीय पक्षाचे बॅनर वापरून तोडपाणी व्यवसाय करणाऱ्यांनी आणि निवडणुकांकडे सुगी म्हणून पाहणाऱ्यांनी पक्षीय निष्ठेवर आणि भाजपा जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यावर बोलणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असून तोडपाण्याचा व्यवसाय असलेल्यांनी आणि राजकीय तडजोड करणाऱ्यांनी निष्ठा शिकू नये असा पलटवार वाळवा तालुका भाजपाचे अध्यक्ष निवास पाटील आणि शहराध्यक्ष अशोकराव खोत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपचे नेते विक्रम पाटील आणि राहुल महाडिकांवर केले। लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं रेशील पाने यांच्या प्रचारार्थ पक्षाचा जो कार्यक्रम आला तो प्रभावपणे राबवण्याचं काम भारतीय जनता पार्टी ग्रामीण व शहर मंडळानं भरपूर प्रयत्न आघाडीवर होते। खरं तर हा प्रचार दौऱ्याचे नियोजन करत असताना ज्या चंद्रकांताबांचा जो दौरा आला तो दौरासुद्धा आम्ही इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात तो 4 ते 5 ठिकाणी त्या ग्रामीण आणि शहरात बैठकीचं आयोजन फार मोठ्या प्रमाणात आम्ही केलं होतं। त्या बैठकीला स्वतः निशिकांत दादा हजर होते। त्याचबरोबर त्यानंतर पक्षाची एक शिस्त आहे आमच्या आणि पक्षाच्या शिस्तीनुसार प्रत्येक विधानसभा क्षेत्रात आमच्या पक्षाचे पक्षनिरीक्षक म्हणून येतात आणि ते पक्षनिरीक्षक म्हणून ह्या राज्याचे माजी गृहराज्यमंत्री रणजित पाटील साहेब 3, 4, 5 ते 3 दिवस ह्या इस्लामपूर शहरात वास्तव्याला होते आणि त्यांना आम्ही त्यांच्या जवळजवळ 27 बैठका आम्ही ग्रामीण आणि शहरात आयोजित केल्या होत्या आणि पक्षाच्या माणसांना जे पक्षनिरीक्षक म्हणून जे नेमलं होतं त्यांना त्याची कल्पना आहे की इथल्या पदाधिकारी आणि निशिकांत दादांनी किती प्रमाणात या इथल्या उमेदवारांचा प्रचार केला, कसं प्रचार नियोजन केलं, हे सगळा आमचा जो आमच्या बाबतीत जो हे होतं ते सगळे रणजित पाटील साहेब आणि पक्षनिरीक्षक यांनी आमची माहिती त्यांना दिलेली आहे। त्यामुळं उठसूट कोणतर आरोप करतं आणि त्या कुठल्याही आरोपात तथ्य नाहीत, उलट त्या चोरांच्या उलट्याच बोंब म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कारण दादांनी ज्यावेळी गांधी चौकात ज्यावेळी राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्यावेळी जी सभा झाली त्या सभेत दादांनी सांगितले होते की माझ्याकडे सांगली जिल्ह्याची जबाबदारी आहे आणि तरी सुद्धा दादांनी वेळोवेळी वाळवा तालुका ग्रामीण असेल आणि शहर मंडळ असेल त्या प्रत्येक पदाधिकाऱ्याची बैठक घेऊन महिला आघाडी असेल प्रत्येकाची मिटिंग घेऊन आम्हाला काम करण्याचे आदेश दिले होते। त्या दादांच्याकडे सांगली लोकसभेची जबाबदारी होती तरी सुद्धा दादांनी इथं प्रामाणिकपणे पक्षाच्या उमेदवाराचं काम केलं आहे। त्या संदर्भात ज्या ज्या मिटिंग झाल्या त्याचे फोटो सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत। ज्याप्रमाणे महायुतीचं काम ज्यावेळी पद्धतीनं घ्यायचं म्हणजे प्रचार यंत्रणा राबवायची होती जी विनय कोरे साहेबांची बैठक झाली होती त्या बैठकीत प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघ हा एकेका नेत्याला वाटून दिला होता। त्या पद्धतीनं त्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली आमचे भारतीय जनता पार्टीचे माननीय निशिकांत दादांचे सर्व कार्यकर्ते लोकसभेचा रेशील पाने साहेबांचा प्रचार हे सगळे व्यवस्थित अगदी चांगल्या पद्धतीने करतो। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी हातकणंगले।